येणारा गुरुवार हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असणार आहे. म्हणजेच येत्या 18 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असणार आहे. या दिवशी आपल्याला व्रताचे उद्यापन करायचे आहे. उद्यापन हे नेमके कोणत्या वेळेस करावे, त्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि आपण केलेल्या व्रताचे फळ हे आपल्याला मिळू शकेल. उद्यापनासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे आणि एकदा या व्रताचे उद्यापन झालं की दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करतो. त्यानंतर कळसावरील नारळाचं काय करायचं, त्याचबरोबर पूजेमध्ये वापरलेलं सर्व साहित्य, पैसे, तांदूळ, विड्यावरचं साहित्य या सर्वांचं काय करावं, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करून कमेंटमध्ये माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. तर मित्रांनो, मार्गशीर्ष उद्यापनाच्या वेळी अनेक महिला खूप चुका करतात आणि त्यामुळे आपण केलेले व्रताचे फळ हे आपल्याला मिळू शकत नाही. त्यामुळे हे जे सर्व साहित्य आहे, या सर्व साहित्याचा योग्य पद्धतीने विसर्जन कसं करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून केली जाते आणि शेवटचा गुरुवारी या व्रताचे उद्यापन देखील केलं जातं. आता यावर्षी एकूण 4 गुरुवार आलेले आहेत आणि 18 डिसेंबरला हा जो आहे तो शेवटचा म्हणजेच चौथा गुरुवार असणार आहे. या दिवशी आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचे आहे. आपण मार्गशीर्ष गुरुवार व्रत केले असेल तर याचं उद्यापन देखील आपल्याला निश्चितपणे करायचं लागतं. तरच आपल्याला या व्रताचे फळ देखील मिळते आणि तरच आपलं व्रत देखील पूर्ण होतं. त्यामुळे उद्यापन करणे देखील खूप गरजेचे आहे. काही महिलांचा जरी एखादा गुरुवार राहिला असेल, एखाद्या गुरुवारी अडचण आली असेल आणि त्यामुळे आपण त्या गुरुवारी पूजा मांडणी करत नसतो, पण आपण उपास तरी करत असतो, त्यामुळे आपले हे व्रत खंडित होत नसते. त्यामुळे जरी एखादा गुरुवार तुमचा राहिला असेल ना, तरीसुद्धा तुम्ही शेवटच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन हे करू शकता. एक गुरुवारी राहिला म्हणून एखादा गुरुवार जास्त करायचा असं काही नाही. आपण उपास तर केलेला असतो, त्यामुळे आपलं व्रत तरीसुद्धा पूर्ण होईल. उद्यापनासाठी आपण 5, 7, 9, 11 अशा संख्येने कुमारिकांना किंवा सुवासिनी महिलांना बोलवत असतो. काही जणींना उद्यापनासाठी सुवासिन किंवा कुमारिका मिळत नाही, कारण त्यांच्या ठिकाणी आसपास घरं नसतात किंवा काही महिला बाहेरच्या गावी राहतात. त्यामुळे त्यांचा जास्त 5 ते 7 अशा संख्येने महिला किंवा मुली या मिळत नाही. तर त्यांनी काय करावं, किमान तुम्हाला एक जरी मुलगी किंवा एक जरी सुवासिन स्त्री मिळाली ना, तरीही तुम्ही त्याचं मानपान करून उद्यापन करू शकता. म्हणजेच एका सुवासिनीला बोलावून तिला हळदी कुंकू लावून तिच्या हातावर एखादं फळ देऊन, व्रताचे पुस्तक देऊन तुम्ही दूध वगैरे देऊ शकता किंवा जेवणासाठी बोलावलं असेल तर जेवण देखील देऊ शकता किंवा साधा प्रसाद दिला तरी देखील चालतो. त्यांना नमस्कार अवश्य करा आणि अशा प्रकारे जरी उद्यापन केले मनापासून, तरीही आपल्याला या व्रताचे फळ हे नक्की मिळते. आणि चौथ्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे, कारण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार उद्यापन करावं असं त्या व्रतकथेच्या पुस्तकेत त्यांच्या नियमामध्ये देखील दिलेलं आहे. त्यामुळे शक्य झालं तर चौथ्या गुरुवारी उद्यापन करावं. आणि चौथ्या गुरुवारी तुम्हाला जर काही अडचण आली असेल तर आपल्याला घरातील दुसऱ्या किंवा शेजारील महिला असतील तर त्यांच्याकडून तुम्ही पूजा त्यांना मांडायला सांगा, त्यांना आरती करायला सांगा आणि आलेल्या सुवासिनीला हळदी कुंकू, एक फळ, व्रतकथेचे पुस्तक त्यांना द्यायला सांगा. उपास मात्र तुम्ही स्वतः करायचा आणि अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता. आता शेवटी तुमची भावना ही महत्त्वाची आहे. व्रतकथेच्या पुस्तकाप्रमाणे, त्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे तुम्ही या व्रताचं उद्यापन करायचं आहे. तर आता उद्यापन नेमकं कोणत्या वेळेस करायचं, तर तुम्ही पूजा जरी सकाळी मांडलेली असेल किंवा संध्याकाळी मांडली असेल तरीही आपल्याला उद्यापन हे संध्याकाळीच करायचं आहे. आपल्याकडे सायंकाळी वेळ ही खूप शुभम असते. 5 ते 7:30 या वेळेस तुम्ही उद्यापन करू शकता. सायंकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि आपल्या उद्यापन ज्या स्त्रिया बोलवतात तर त्या साक्षात लक्ष्मी स्वरूप असतात. साक्षात लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरात होत असतं आणि त्या स्त्रियांना लक्ष्मी स्वरूप समजून आपण त्यांचा मानपान करत असतो. त्यामुळे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न देखील होते आणि त्यावेळेस वातावरणसुद्धा खूप छान प्रसन्न असतं. त्यामुळे तुम्ही सकाळीच गडबडीत किंवा भर दुपारी उन्हात उद्यापन शक्यतो करू नका. सायंकाळच्या वेळी आपण अगदी प्रसन्न मनाने आपल्या इच्छेनुसार या व्रताचे उद्यापन करू शकतो. त्यावेळी आपल्याला घरातील वातावरण हे प्रसन्न ठेवायचं आहे. आपलं घर स्वच्छ
असणं गरजेचं आहे. घरातील सर्व दरवाजे खिडक्या आपल्या उघड्या ठेवायच्या आहेत. घरामध्ये भरपूर प्रकाश असू द्यायचा आहे, कारण माता लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरात होणार असतं आणि ज्या घरात स्वच्छता, शांतता आणि विचारांमध्ये एकी असते त्या घरी माता लक्ष्मीचा निवास करायला देखील आवडते. त्यामुळे लक्ष्मी योगाच्या वेळेला किंवा लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या गोष्टी जर आपण केल्या तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते. अशा प्रकारे आपण व्रताचे उद्यापन केलं की पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळीही उचलायची असते. तर मग तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून तुम्ही देवीपाशी जाऊन दिवा वगैरे लावायचा आहे. देवीची उत्तरपूजा करायची आहे. मग उत्तरपूजा कशी करायची बघा. प्रथम सर्व पूजेवरती तुम्ही हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहे. नंतर देवीची आरती करायची आहे आणि आपल्या हातून नकळत काही चूक झाली असेल तर क्षमा प्रार्थना करायची आहे. हे देवी आई, तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी आमच्या घरावर सदैव असू दे अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि नंतर आगमन, पुनरागमन असे 3 वेळा बोलून घटावरील नारळ प्रथम उचलून ठेवायचा आहे. घटावरचा नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा तो नारळ तुम्ही फोडून प्रसाद स्वरूप म्हणून देखील घरी खाऊ शकता. जशी तुमच्याकडे पद्धत असते त्यानुसार तुम्ही करू शकता. पण बघा, नारळ फोडून प्रसाद म्हणून खातात, पण लक्षात ठेवा ही चूक मात्र अजिबात करू नका, कारण आपण जेव्हा गुरुवारची पूजा मांडणी करतो नंतर तो नारळ आपण कळसावरील ठेवलेला असतो आणि त्या नारळाची आपण लक्ष्मीस्वरूप पूजा करत असतो देखील. त्या नारळाला आपण वस्त्र घालतो, नारळाला देवीचा मुखवटा लावतो, म्हणजे साक्षात तर आपण त्या नारळाची लक्ष्मीस्वरूप म्हणून पूजा करतो. त्यामुळे तो नारळ फोडणे हे योग्य वाटत नाही. त्यामुळे तो नारळ तुम्ही शक्यतो विसर्जित करा किंवा आपल्या शेतामध्ये, बागेमध्ये तुम्ही त्याचं वृक्षारोपण देखील करू शकता. मात्र आपण तो लक्ष्मीस्वरूप मानून पूजेत असलेला आपल्या तो नारळ फोडायचा नाही. तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे विसर्जन करू शकता किंवा त्याचे एखादं झाड लावू शकता. तसेच कळसामधील पाणी देखील आपल्याला तुळशीला सोडून इतरांना झाडाला घालायचं आहे आणि थोडे पाणी देखील तुम्ही घरामध्ये शिंपडू शकता. त्यानंतर पूजेमध्ये वापरलेले तांदूळ काय करायचे तर बघा, आपण पहिल्या गुरुवारपासून ते शेवटच्या गुरुवारपर्यंत प्रत्येक गुरुवारी तेच तांदूळ वापरतो. त्यामुळे बऱ्यापैकी तांदूळ हे खराब झालेले असतील, घरामध्ये वापरण्यासाठी जर योग्य नसतील तर तुम्ही ते तांदूळ पक्ष्यांना खाऊ घाला किंवा एखाद्या झाडाला बुंद्यापाशी टाका, जेणेकरून त्यावरील कोणाचा पाय हा पडणार नाही. जर चांगले तांदूळ असतील तर त्याची गोड खीर बनवून देखील तुम्ही घरामध्ये सर्वांनी प्रसाद म्हणून खाऊ शकता. त्याचबरोबर आपण कळसामध्ये एक सुपारी टाकतो आणि विड्यावरती आपण जे काही साहित्य ठेवतो तर ते सुद्धा आपण विसर्जित करायचं आहे. किंवा तुम्ही पान, फुलं, विड्याचे जे साहित्य हे सर्व आपण झाडांच्या बुंद्याशी देखील टाकायचं आहे, जेणेकरून त्या पूजेच्या साहित्यावरती इतरांचा किंवा आपण कुणाचा पाय हा पडणार नाही. आणि त्यानंतर आपण पूजेमध्ये जे वापरलेले पैसे, म्हणजे आपण कळसामध्ये 1 रुपयाचं नाणं टाकतो आणि विड्यामध्ये पण तुम्ही ठेवलेले असेल तर ते पैसे आपण तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. आणि नंतर दुसऱ्या कोणत्याही पूजेसाठी तुम्ही ते पैसे देखील वापरू शकता किंवा तिजोरीत तसेच ठेवू शकता. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपण देवीची ओटी भरतो, म्हणजेच आपण जी गुरुवारची पूजा मांडतो तर त्या देवीची आपण ओटी भरलेली असते किंवा काही जाणींनी जर भरलेली नसेल तर आवश्यक भरा. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही खणा नारळाची किंवा साडी चोळीची ओटी भरू शकता आणि त्या ओटीवर आपण आपल्या इच्छेनुसार साहित्य ठेवायचं आहे. फक्त तांदूळ आणि नारळ ठेवला तरीही चालतो किंवा मग तुम्ही नारळ, तांदूळ, वेणी, शृंगार सामान, बांगड्या, पानाचा विडा किंवा तांबूल या सर्व गोष्टी पण ओटीमध्ये भरू शकता. तर तुम्ही भरलेली नसेल तर शेवटच्या गुरुवारी नक्की ओटी भरा आणि भरलेली असेल तर या ओटीच्या साहित्याचं काय करायचं असा देखील प्रश्न हा बऱ्याच जणांना पडतो. तर त्या ओटीमध्ये साहित्य हे चांगलंच वापरलं, जेणेकरून आपण ते देखील वापरू शकतो. नंतर किंवा जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही ते एखाद्या गरजू व्यक्तीला देखील ती ओटी दान करू शकता. नाहीतर घरातील सौभाग्यवती स्त्रीने वापरली तरी देखील चालतं. बाकी तुम्ही देवीचे वस्त्र, देवीचा मुखवटा, देवीला घातलेले दागिने हे तुम्ही पुढच्या वर्षी तेच ते वापरू देखील शकता. ते बदलण्याची मात्र गरज नाही. पूजेमध्ये आपण जी काही फळं ठेवली असतील तर ती फळं आपण घरच्यांनी प्रसाद म्हणून देखील खाऊ
शकतो आणि या पद्धतीने पूजेत वापरलेल्या साहित्याचंही योग्य प्रकारे विसर्जन केलं तर आपल्याला या व्रताचे फळ हे नक्की मिळू शकतं. तर तुम्ही अशा पद्धतीने योग्य वेळेवरती या व्रताचे उद्यापन करा आणि पूजेच्या साहित्याचे देखील अशा पद्धतीने विसर्जन करा. तर अशा प्रकारे तुम्हाला गुरुवारच्या व्रताचं उद्यापन विसर्जन करायचं आहे. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी.